नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपल्या या एमपीएससी टायपिंग इरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या टायपिंग व्हिडिओ सिरीजला तुमचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करत आहेत, चांगल्या कमेंट येत आहेत। मला भरपूर जणांच्या अडचणींचा मेसेज पण येतो, मी त्यांना माझ्या सोयीनुसार रिप्लाय देत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या व्हिडिओमध्ये प्रश्नचिन्ह तसेच कीबोर्डवरती राहिलेला कन्सेप्ट क्लिअर करणार आहे। तर बघा, सर्वात आधी की मशीनवर ज्यांनी टायपिंग केलेली आहे मराठी टायपिंग, त्यांना पडलेला प्रश्न तो काय, तर सर जो मराठीचा कीबोर्ड असतो मशीनवर तसाच कीबोर्ड फायनल टेस्ट मध्ये असतो का? तर अजिबात नाही, तशा कुठल्याही पद्धतीचा कीबोर्ड नसतो। मराठी टायपिंग साठी तसेच इंग्लिश टायपिंग साठी हा सेमच कीबोर्ड असतो, जो की क्वेअरटी म्हणजे इंग्लिश लेटर छापलेला असतो, त्याच्यावर मराठी कुठलेही अक्षर छापलेले नसतात। त्यामुळे तुम्हाला मराठी अक्षरे पाठच करावी लागतील। तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेअरटी कीबोर्ड असेल। तर नेक्स्ट प्रश्न म्हणजे प्रश्नचिन्ह। मराठी टायपिंग करत असताना प्रश्नचिन्ह कुठल्या कीवर असते? तर बघा, आयोगाने जो आपल्याला फॉन्ट दिलेला आहे तो आहे मराठी रेमिंग्टन गेल। या फॉन्टच्या लेआउट मध्ये कुठेही प्रश्नचिन्ह नाही। आणि मी जेव्हा 2021 आणि 22 मध्ये एमपीएससी स्किल टेस्ट दिली तेव्हा मला कुठेही मराठीच्या उतार्यामध्ये प्रश्नचिन्ह आलं नाही। तर येऊ शकते का? तर येऊ शकते, शक्यता असू शकते येण्याची। तर बघा, जर अशा वेळी काय करायचं, जर प्रश्नचिन्ह आलंच तुमच्या मराठीच्या पॅसेज मध्ये, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं, सिंपली प्रश्नचिन्हाच्या जागी फुल स्टॉप किंवा कॉमा हे कॅरेक्टर दाबायचे, सिंगल कॅरेक्टर। त्याला प्रश्नचिन्हाला एकदम स्किप करायचं नाही। तर तुम्ही त्याच्या जागी कुठलं तरी एक सिंपल कॅरेक्टर प्रेस करून फुल स्टॉप किंवा कॉमा पुढचा पॅसेज टायपिंग करायला सुरुवात करावी, जेणेकरून तुमची डबल स्पेस पडणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, काही लोक काय करतात, तर प्रश्नचिन्ह टाईप करण्यासाठी स्क्रोल लॉक की ऑफ करून प्रश्नचिन्ह टाईप करतात। तर बघा, तुम्हाला असं काहीही करायचं नाही। आयोगामध्ये स्क्रोल लॉक की, न्यूमोलॉक की, कॅप्स लॉक की ह्या ज्या टॉगल की आहेत ह्या का प्रेस करायच्या नाहीत, तर याच्याबद्दल मी या आधी डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे तुमचा ह्या की बद्दल सर्व कन्सेप्ट क्लिअर होईल। तर अशा प्रकारे आपण प्रश्नचिन्हाबद्दल बघितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या टायपिंग टिप्स व्हिडिओ सिरीज मध्ये जर का तुम्हाला काही अडचणी आल्या, काही तुमचे सजेशन असले, प्रश्न असले, तर नक्की मला या कमेंट बॉक्स मध्ये कळवा। अशा प्रकारे आपण नवनवीन व्हिडिओ आपले येतच जातील। तर भेटूया मग आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।